गाईज आज आपण मोमोज करतो. म्हणजे मी आज पहिल्यांदा मोमोज करते आणि मला आज मोमोज करून दाखवते. चला हे तुम्ही म्हणा तसं लाल लाल कणी काय याच्यामध्ये आम्ही बीट टाकले त्यामुळे हे लाल लाल. त्याला लाटायचं छान. लाटायचं याला आणि मग असं हातावर घ्यायचं आणि मग हे बघा हे आहे ना हे सगळं असं टाकायचं. थोडं जास्त जरा मग नंतर याला थोडं पाणीने हात घ्यायचा. असं ते चिकटलं पाहिजे नाही एकमेकांना त्यामुळे नाही का. मग याला असंच हळूच करंजी कशी करतो आपण तसं करायचं आणि मग याला हळूहळू हळूहळू असं 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 मग बाहेरून निघालं की याला दाबायचं थोडंसं. याला असं असं करायचं आणि मग असं असं आणि असं करायचं. हे आपला मोमोज तयार झाला आणि याला थोडं दाबून द्यायचं. याच्या प्रकारे मी सगळे मोमोज केले सगळे केले. तुम्हाला कशी वाटली मी मला खाऊन दाखवते आणि तुम्हाला लगेच सांगते आणि तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये. थँक्यू. माझे मोमोज तयार करून झाले तर आपण आता गरम पाण्यामध्ये ठेवूया. म्हणजे गरम पाण्यामध्ये मी वाफवू त्याला. ठीक आहे चला. हे असं असं ठेवायचं. उंदीर मामा कसे ठेवतात तसे हळूहळू हळूहळू ठेवायचं एक 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 आणि स्टीम करायचं त्याला. म्हणजे ज्याला झाकून वगैरे ठेवायचं. तेच माझी प्रोसेस तुम्हाला मी सांगतेच. सुंदर झाले म्हणजे माझी ताई बोलली की सुंदर झाले माझ्यापेक्षा तर मी छान केले पहिल्या प्रयत्नात. आता आपण याला झाकून ठेवूया. बघा गाईज खूप थकली आहे मी एवढे मोमोज करून. तर आता मी खूप सुंदर मोमोज झाले मी खाऊन दाखवते. हे मेयोनीज आणि मी शेजवान चटणी. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर.